सकाळ सकाळी कॉल आला की माझा ॲक्सिडेंट झाला आहे. लगेच गडबडीत करबडा फाट्यावरती गेलो. अक्षयला घेतला कारण गाडी रस्त्याच्या साईडलाच लावलेली होती. पेशंट तर डॉक्टरकडे गेला होता. गाडी आणून वरती स्टॉपवरती लावली. त्याच्यानंतर आईला न्यायचं होतं डॉक्टरकडे खाली बावनदीवरती. आईला पिकअप केलं आणि आपण निघालो खाली बावनदीवरती. उन्हाचे चटके तर बसायला सुरुवात झाली होती आणि निवलीचा जो घाट आहे पूर्णपणे आणि चांगल्या प्रकारे बांधलेला आहे. परंतु ह्या ज्या काही संरक्षण भिंत्या ह्या किती टिकतील ह्या पावसामध्ये ते समजेल. कारण भरपूर प्रमाणात पाण्याचा फ्लो इकडे असतो आणि हे प्रत्येक जे डोंगर असतात हे खाली आरतच असतात. त्याच्यानंतर घरी आलो कारण आज होतं शनिवार मार्केट, बाजारात जायचं होतं. त्याच्या आधी आपलं जेवण होतं काकांच्या घरी. जेवण वगैरे सगळं आटपलं. त्याच्यानंतर रत्नागिरी येऊन पोचलो. हा फ्लायओव्हरचा ब्रिज दिसला की समजायचं आपली रत्नागिरी आली. आता भरपूर वर्ष बांधून झाला हा ब्रिज, परंतु या ब्रिजवरून जायची आपल्याला अजून एकदासुद्धा संधी मिळाली नाही आहे. शेवटी खाली मार्केटमध्ये आलो. कांदे बटाटे घ्यायचे होते. गण्यादाकडे कांदे बटाटे स्वस्त मिळतात. त्याच्यानंतर पानंसुद्धा घ्यायची होती कारण जो जंजी नाका आहे तिथं सगळं होलसेलचंच मार्केट आहे. पानं वगैरे घेतली गोरेंकडे. गोरेंना जांभई येत होत्या. म्हटलं काय धंद्यावरती जांभई द्यायचा नाही. आणि पानांचं रेट एवढे वाढलेत ना सध्या, परंतु जे पानं खातात ते मात्र खायचं काय सोडत नाही. आता साधारण 80 रुपये शेकडा पानं चालला होता रेट. त्याच्यानंतर निवळीमध्ये आलो तर बघा एक मस्तपैकी टेम्पोवाला दुसऱ्या टेम्पोला ओढत घेऊन चालला होता. आणि आपल्या शिवरात्रीला आहे नाटक, त्याच्यासाठी म्हटलं आधी थोडंसं शेव वगैरे करून घेऊया. सर्व हेअरकट वगैरे सगळं क्लीन वगैरे करून झालं. त्याच्यानंतर खाली आज शिवरात्र 3 दिवस उत्सव असतो त्याच्यामुळे भोवत्या असतात. आपल्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्या जातात. रात्री साधारण जेवण वगैरे झालं. नंतर 9:30च्या दरम्यान खाली मंदिरामध्ये पोचलो तर भोवत्यांनासुद्धा सुरुवात झाली होती आणि सगळी मंडळी सहभाग घेते. आणि भोवत्या आज साधारण 5 भोवत्या होत्या, कमी कमी होत जातात. उद्या 4 नंतर 3 अशा भोवत्या. त्याच्यामुळे शिवरात्र उत्सव हा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आमच्या गावामध्ये. तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते. जर का व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, सर्वांनी उद्या म्हणजे आज रविवारी शिवरात्र उत्सवाला सर्वांनी यायचं आहे. आणि उद्या आहे महाप्रसादी आणि नाटकाला सुद्धा सर्वांनी यायचं आहे.